मस्तपैकी मटणाची बिर्याणी करायची आता. तर यामध्ये आपण दही टाकून घेऊ. दही टाकल्यानंतर अद्रक, कोथिंबीर, लसूण याची पेस्ट टाकून घेऊ. अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. नंतर आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे. हळद आणि बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे. 2 चम्मच बिर्याणी मसाला टाकून घेऊ. आणि मी यामध्ये मिरच्या नाही टाकत, लाल मिरची टाकणार आहे, जे लाल तिखट टाकणार आहे. तर आपण हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर ना याला आपण लगेच बिर्याणी बनवून घेणार आहोत. तुम्हाला जर लवकर करायचं असेल ना तर लगेच मसाला वगैरे लावायचं, मॅरिनेट करून ठेवायचं नाही खूप वेळ. तर आपण मटण टाकून किंवा तेल घेतलेलं आहे, कांदा तळलेला आहे, तेलामध्ये तेल घेतलंय. तर अशी बिर्याणी टाकून घेऊ. आपण बिर्याणीचा मसाला असा टाकून घेतला ना तर त्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे, हे खडे मसाले पूर्ण आहेत ना, हे खडे मसाले टाकून घेऊ आपण. थोडस मिक्स करून घेऊ असं. ह्याला गॅस स्लो केलेला आहे. त्यानंतर आपल्याला भात टाकून घ्यायचा आहे, म्हणजे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. मी असे उकडून घेतलेले आहेत तांदूळ. यामध्ये तांदूळ टाकून घेऊता. तांदूळ टाकून घेतल्यानंतर ना यावरती कांदा, मस्तपैकी कांदा टाकायचा आहे. कांदा आपण भाजून घेतलेला आहे, भाजून घेतलेला कांदा टाकणार आहोत. कांदा भाजून घेतलेला आहे. तर मस्तपैकी अशी बिर्याणी आपण याला 20 मिनिट असं वाफवून घ्यायचं, स्लो गॅस करून. तर मस्त बिर्याणी बनते. वीस मिनिट वाफवून घेऊ याला. आता कशी वाटली बिर्याणी? आवडली तर सांगा. धन्यवाद.